आपण अल्टरनेट अँगल टेस्ट शिकणार आहोत. अल्टरनेट अँगल टेस्टचा प्रूफ शिकणार आहोत. या अल्टरनेट अँगल टेस्टच्या प्रूफसाठी आपण इंटिरियर अँगल टेस्टचा टेस्ट आहे तिचा यूज करणार आहोत. मग स्टेटमेंट काय आहे ते समजावून घेऊया. अल्टरनेट अँगल टेस्ट स्टेटमेंट पहा. If a pair of alternate angles formed by a transversal of two lines is congruent, then the two lines are parallel. मग या स्टेटमेंट मधील गिव्हन कोणता आहे? We know that given is in between if and then. गिव्हन कुठे असते तर गिव्हन इफ आणि देन मधील वाक्य जे असते त्याला आपण गिव्हन म्हणतो. देन पुढचं जे वाक्य असतं, देन पुढील जे वाक्य असते त्याला आपण शुभ प्रूफ म्हणतो. ह्या वाक्यातलं गिव्हन कोणतं आहे तर इफ पासून सुरू होणारं वाक्य, इफ पासून तर देन पर्यंत सुरू होणारं वाक्य, इथपर्यंत आपलं गिव्हन आहे. पहा हे सगळं गिव्हन आहे. इफ अल्टरनेट, इफ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स formed by transversal of two lines is congruent. मग ह्या गिव्हन वरून आपल्याला काढायची आहे डायग्राम. गिव्हन वरून, गिव्हन जी दिलेली माहिती असते त्याच्यावरून आपल्याला काढायची असते डायग्राम्स. मग डायग्राम्स कशा प्रकारचे काढावं लागेल? पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स काढावे लागतील. पण कुणी? फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल, ट्रान्सव्हर्सलने तयार केलेले. कुणावरती? ऑफ टू लाईन्स, दोन लाईन्स वरती एका ट्रान्सव्हर्सलने तयार केलेले अल्टरनेट अँगल्स कसे आहेत ते? कॉन्ग्रुएंट आहेत. मग आपण दोन लाईन्स काढणार आहोत. गिव्हन मध्ये पहा, गिव्हन नुसार डायग्राम केली. ही लाईन एल आहे, सेकंड ही लाईन एम आहे. थेरम लक्ष द्या, व्यवस्थितपणे थेरम समजलं पाहिजे. लाईन एल, लाईन एम, ब्लॅकबोर्ड वरती व्यवस्थित दिसत असावं. लाईन एल, लाईन एम, आणि ही आहे ट्रान्सव्हर्सल एन, ही आहे ट्रान्सव्हर्सल एन. आणि यामध्ये तयार केलेले अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे. सपोज हा अँगल मी ए घेतो, हा ए अँगल कॉन्ग्रुएंट अँगल त्याच्या अल्टरनेट अँगलची ह्या अल्टरनेट अँगल्स आहे, याचं नाव घेतो मी बी. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी घेतो, हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे. मग एवढं जे माझं गिव्हन आहे हे गिव्हन मी लिहिणार आहे शब्दांमध्ये, गिव्हन त्याच्यामध्ये. गिव्हन लाईन एन इज ट्रान्सव्हर्सल. कोण कुणाची ट्रान्सव्हर्सल आहे ते लिहूया. लाईन एन इज ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एल अँड एम. ओके, हे लिहितं. लाईन N is a transversal of line L and line M. Angle A and angle B are alternate angles. Angle A and angle B are alternate angles. हे अल्टरनेट अँगल्स आहे. किंवा हेच वाक्य आपण थोडक्यात असं लिहू शकतो. अँगल ए अँड बी आर अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल एन ऑन लाईन एल अँड एम. मग एवढं मोठं सगळं लिहिण्यापेक्षा आपण ते वाक्य लिहिलं तर आणखी छान वाटेल. आणि खाली लिहूया, हे अल्टरनेट अँगल्स आर अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी. पहा आता या तिन्ही वाक्यांचं मिळून मी एक वाक्य करतो. काही विद्यार्थी असं वाक्य लिहिलं ज्यांना थोडस हार्ड मॅथ जातं, त्यांनी एकदम सिंपल मध्ये लिहा. लाईन एन इज ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एल अँड लाईन एम. अँगल ए अँड अँगल बी आर अल्टरनेट अँगल्स. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी. आणि अजून जर एकत्र वाक्य करायचं असेल, छोटं करायचं असेल तर आपण असं साधं लिहू शकतो. अँगल ए अँड अँगल बी आर अल्टरनेट अँगल्स formed by transversal N on line L and M. याचा अर्थ काय होतो? अँगल ए आणि अँगल बी हे कॉन्ग्रुएंट अँगल्स आहे. एन या ट्रान्सव्हर्सलने कोणत्या लाईन्स वरती केलेले? लाईन एल अँड लाईन एम.
मग हे सुंदर वाक्य आहे, हे लिहूया आपण. किंवा टू प्रूव्ह आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, टू प्रूव्ह आपल्याला असं करायचंय की ही लाईन यल जी आहे ती लाईन एम ला पॅरलल आहे. देनच्या पुढचं वाक्य टू प्रूव्ह असतं. देन टू लाईनचा पॅरलल हे आपलं प्रूव्ह आहे. या दोन लाईन्स एकमेकींना पॅरलल आहे. दॅट इज लाईन यल पॅरलल लाईन एम. हे आपलं प्रूव्ह आहे. रेकॉर्डिंग चालू केलं. मग विद्यार्थी मित्रांनो, प्रूफ मध्ये जाऊया आपण. प्रूफ. आता इथला जो अँगल आहे, ह्या अँगलला मी थोडा वेळ सी अँगल कन्सिडर करतो. कन्सिडर अँगल सी. कन्सिडर अँगल सी as shown in figure. as shown in figure. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला माहित आहे ए आणि सी एकमेकांचे लिनियर पेअर ऑफ अँगल्स आहेत. मग मी असं लिहू शकतो, अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. कारण हे एकमेकांचे कोणते अँगल्स आहेत? लिनियर पेअर ऑफ अँगल्स. बट अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी, कारण हे आपण गिव्हन मध्ये सांगितलेलं आहे. बट अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी हे कारण काय आहे? गिव्हन मध्ये सांगितलेलं आहे. म्हणून देअरफॉर अँगल ए च्या ऐवजी मी अँगल बी ठेवतो. अँगल बी ए ऐवजी मी बी घेतलेला आहे. अँगल बी होईल मग इथे प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल बी ची आणि सी ची बेरीज 180 आली. पण विद्यार्थी मित्रांनो, अँगल बी आणि अँगल सी हे एकमेकांचे कोणते अँगल्स आहेत? तर हे एकमेकांचे इंटेरियर अँगल्स आहेत. अँगल बी अँड अँगल सी आर इंटेरियर अँगल्स. हे एकमेकांचे इंटेरियर अँगल्स आहेत. आणि आता हे जे इंटेरियर अँगल्स आहेत हे काय झालेले आहेत? सप्लिमेंटरी झालेले आहेत. देअरफॉर इंटेरियर अँगल्स बी अँड सी आर सप्लिमेंटरी. आणि जर इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतील तर त्या दोन लाईन्स पॅरलल असतात. हे कोण सांगतं? इंटेरियर अँगल टेस्ट सांगते. देअरफॉर बाय इंटेरियर अँगल टेस्ट लाईन यल पॅरलल लाईन एम. आणि हेच आपलं प्रूव्ह होतं. पहा, लाईन यल कुणाला पॅरलल दाखवायची होती? लाईन एम ला. परत लक्षात घ्या, आपण प्रूफ मध्ये काय केलेलं आहे? अँगल ए आणि अँगल सी ची बेरीज 180 सांगितली. पण ए म्हणजेच कोणता अँगल आहे? बी. कारण ए आणि बी कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजेच बी आणि सी ची बेरीज 180 आहे. बी आणि सी ची बेरीज जर 180 असेल तर ते एकमेकांचे इंटेरियर अँगल्स आहेत. आणि इंटेरियर अँगल जर सप्लिमेंटरी असतील तर इंटेरियर अँगल टेस्ट सांगते की ह्या दोन लाईन्स कशा असतात? पॅरलल असतात. एकदा स्क्रीनशॉट तयार करून घ्या एक्झाम्पलचा, थेरमचा. आपण आता शिकतोय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. करस्पॉन्डिंग अँगल टेस्टचा प्रूफ पण आपण अल्टरनेट अँगल टेस्ट नुसारच देणार आहोत. या ठिकाणी पण इंटेरियर अँगल टेस्टचा यूज करून दोन लाईन्स पॅरलल दाखवणार आहोत. सिंपल आहे स्टेटमेंट. इफ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स इज कॉन्ग्रुएंट, देन द टू लाईन्स आर पॅरलल. विद्यार्थी मित्रांनो, यामधील गिव्हन कोणता आहे? इफ आणि देन मधील वाक्य आहे गिव्हन. इफ आणि देन मधील वाक्य कोणतं आहे? तर हे इफ अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स इज कॉन्ग्रुएंट. इथपर्यंत आपलं आहे गिव्हन. आणि देन नंतर वाक्य सुरू होतं आपलं टू प्रूव्हचं हे वाक्य. टू प्रूव्ह. मग गिव्हन वरून आपल्याला डायग्राम करायचे आहे. आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल्स, कॉन्ग्रुएंट करस्पॉन्डिंग अँगल्स काढायचे आहेत. कुणी ट्रान्सव्हर्सलने तयार केलेले दोन लाईन्स वरती. सेम डायग्राम मागील थेरम सारखी ठेवूया. दोन लाईन्स तयार करूया. पहा, ही लाईन एल आहे, ही लाईन एम आहे. लाईन एल, लाईन एम. एक ट्रान्सव्हर्सल तयार करूया. ही ट्रान्सव्हर्सल काढलेली आहे, ट्रान्सव्हर्सल एन. यावरती एक पेअर करस्पॉन्डिंग अँगलशी कॉन्ग्रुएंट दाखवूया.
समजा ह्या ए अँगल बी चा करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, गिव्हन आपण लिहूया गिव्हन, मागील थेरम सारखं सिंपल वेने गिव्हन लिहिलं तरी चालेल. लाईन एन इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एल अँड एम. Angle A and angle B are corresponding angles. Angle A congruent angle B. जे आपल्याला स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे तेच वाक्य आपल्याला लिहायचंय. If a pair of corresponding angles formed by transversal of two lines is congruent. मग ट्रान्सव्हर्सल कोणती आहे, कोणत्या लाईन्स वरती तिने करस्पॉन्डिंग अँगल्स केलेले आहेत, ते करस्पॉन्डिंग अँगल्स कसे आहेत हे सांगणं म्हणजे गिव्हन. गिव्हनच्या आधारे आपण डायग्राम काढलेले आहे. किंवा बेस्ट ऑप्शन त्या दोन्ही वाक्य एकत्र करून लिहिणं. अँगल ए अँड अँगल बी आर करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल एन ऑन लाईन एल अँड एम. आपण ह्या प्रकारे लिहूया. अँगल ए अँड अँगल बी आर करस्पॉन्डिंग अँगल्स formed by transversal N on line L and line M. मी मुद्दाम हे स्टेटमेंट चेंज केलेलं आहे कारण तुमची प्रॅक्टिस व्हावी. तुमच्या पद्धतीनं व्यवस्थित जे तुम्हाला वाटेल, सोप्या पद्धतीने वाटलं तर सोप्या पद्धतीने लिहा किंवा ह्या पद्धतीने वाटलं तर ह्या. फक्त गिव्हन लिहिणं महत्वाचं आहे, जे स्टेटमेंट मध्ये आहे ते मांडणं महत्वाचं आहे. आता अजून गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे की हे करस्पॉन्डिंग अँगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. याचा अर्थ अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी. ए हा अँगल बी शी कॉन्ग्रुएंट आहे. आपल्याला टू प्रूव्ह काय करायचंय, ही लाईन जी एल आहे, डायग्रामला मी चौकट तयार करतो म्हणजे डायग्राम चांगली दिसेल. ही लाईन एल जी आहे ती कुणाला पॅरल दाखवायची, लाईन एम ला. टू प्रूव्ह आपलं टू प्रूव्ह असं आहे, लाईन एल पॅरलल लाईन एम. विद्यार्थी मित्रांनो, लाईन एल लाईन एम ला पॅरलल केव्हा होईल. आता आपल्याकडे दोन टेस्ट आहेत. पहिले आहे इंटेरियर अँगल टेस्ट, म्हणजेच इंटेरियर अँगल जर सप्लिमेंटरी झाले तर त्या दोन लाईन्स पॅरलल असतील. दुसरे आहे अल्टरनेट अँगल टेस्ट, कारण मागच्या थेरम मध्ये आपण शिकलो जर अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट झाले तरी ह्या दोन लाईन्स पॅरलल होतील. मग ह्या दोन्ही थेरमचा यूज करून, दोन पैकी कोणत्याही एका थेरमचा यूज करून तुम्ही हे थेरम प्रूव्ह करू शकता. आपण इंटेरियर अँगल थेरम वापरूया, इंटेरियर अँगल टेस्ट वापरूया. मग मी इथे काय करतो, अँगल सी हा दर्शवतो. हा अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल आपल्याला बी ला दिलेला आहे. अँगल सी मी या ठिकाणी आकृतीमध्ये दर्शवतो. प्रूफ अँगल सी इज शोन इन फिगर. कन्सिडर अँगल सी शोन इन फिगर. विद्यार्थी मित्रांनो, अँगल ए अँड अँगल सी आर linear pair of angles, therefore their sum is 180 degree. Angle A plus angle C is equal to 180 degree because they are linear pair of angles. But this A angle is congruent to angle B. Angle A is congruent to angle B because it is given. There, put angle B instead angle A. Angle A च्या ऐवजी angle B ही किंमत ठेवा. Therefore, angle B plus angle C is equal to 180 degree. आपण या स्टेटमेंट मध्ये काय केलंय, अँगल ए कुणाशी कॉन्ग्रुएंट आहे, बी शी कॉन्ग्रुएंट आहे. मग हे ए ऐवजी कोण ठेवलेला आहे, बी ठेवलेला आहे. बी प्लस सी इज इक्वल टू 180 डिग्री. डायग्राम्स मध्ये तुम्ही पहा, बी प्लस सी हे एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल्स तयार झालेले. बी अँड सी यांची बेरीज 180 आहे, म्हणजे एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल तयार झालेले आहेत. परंतु यांच्यामधील संबंध काय आहे,
हे एकमेकांचे इंटेरियर अँगल्स आहेत. आणि जेव्हा इंटेरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी होतात तेव्हा त्या दोन लाईन्स पॅरलल असतात. हे कोणतं थेरम सांगतं, कोणती टेस्ट सांगते, तर इंटेरियर अँगल टेस्ट सांगते. आपण ते लिहूया. बट angle B and angle C are interior angles. Therefore, किंवा but शब्द टाकू नका. Angle B and angle C are interior angles. Therefore, by interior angle test, line L is parallel to line. Hello, sir. Line L is parallel to line M. आता आपण 3 थेरम शिकलो, 3 टेस्ट शिकलो. एक शिकलो इंटेरियर अँगल टेस्ट, सेकंड शिकलो अल्टरनेट अँगल टेस्ट आणि थर्ड शिकलो करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्ट काय सांगते, जर इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतील तर त्या दोन लाईन्स पॅरलल असतात. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट काय सांगते, जर करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट काय सांगते, जर एक पेअर करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर जर कॉन्ग्रुएंट असेल तर त्या दोन लाईन्स पॅरलल असतात. अल्टरनेट अँगल टेस्ट काय सांगते, पेअर ऑफ अल्टरनेट अँगल, एक जोडी जरी अल्टरनेट अँगलची कॉन्ग्रुएंट असेल तर त्या दोन लाईन्स पॅरलल असतात. मग थोडंसं विचार करा विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला दोन लाईन्स पॅरलल दाखवायचे असतील तर आपल्याकडे किती पर्याय उपलब्ध राहिले. जेव्हा आपल्याला कोणत्या पण एक्झाम्पल मध्ये प्रूव्ह दॅट सांगितलं की ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत, ह्या दोन लाईन्स पॅरलल केव्हा होतील, तर पहिली टेस्ट वापरू शकता तुम्ही इंटेरियर अँगल टेस्ट. म्हणजे आपल्याला दाखवावं लागेल त्यांची इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी आहे. जर ते पॉसिबल नसेल त्या डायग्राम मध्ये तर दाखवावं लागेल अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे आणि रिझन द्यावं लागेल अल्टरनेट अँगल टेस्ट त्या दोन लाईन्स पॅरलल आहेत. जर अल्टरनेट अँगल सुद्धा दाखवणं पॉसिबल नसेल, त्या डायग्राम मध्ये उल्लेख नसेल, तर आपल्याकडे तिसरा पर्याय राहील, तो म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवावं लागेल. म्हणजे आपण दोन लाईन्स पॅरलल ह्या 3 टेस्टच्या आधारे दाखवू शकतो. एक अल्टरनेट अँगल टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आणि इंटेरियर अँगल टेस्ट. चला तर मग आपण एक्झाम्पल कडे जाऊया. स्क्रीनशॉट तयार करून घ्या. टू एक्झाम्पल फर्स्ट. इन द फिगर y is equal to 108 degree and x is equal to 71 degree are the lines M and N parallel, justify. असे एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल, डायग्राम आपल्याला दिलेली आहे. ही लाईन M आहे, सेकंड लाईन N आहे, ही लाईन N आहे आणि ही ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे L. L इज अ ट्रान्सव्हर्सल. अँगल X आणि अँगल Y दिलेला आहे इथे. आता आकृती समजावून घ्या, डायग्राम समजावून घ्या. इन द फिगर y इक्वल टू 108 डिग्री, y ची किंमत आपल्याला 108 दिलेली आहे, x ची किंमत 71 दिलेली आहे. ऑल द लाईन्स M and पॅरलल. लाईन M आणि N पॅरलल आहे का, आणि जस्टिफाय. जस्टिफाय म्हणजे आपल्याला रिझन द्यायचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जे अँगल आहे X अँड Y यांची मेजरमेंट आपल्याला दिलेली आहेत. मग हे अँगल्स कोण आहेत, हे एकमेकांचे आहेत इंटेरियर अँगल. जर इंटेरियर अँगलची बेरीज 180 आली तर ह्या दोन लाईन्स पॅरलल आहे, आणि जर ह्या इंटेरियर अँगलची बेरीज 180 नाही आली तर ह्या दोन लाईन्स पॅरलल नाही. आपण सिंपल वेने सोडूया एक्झाम्पल. पहा, अँगल X ची किंमत आपल्याला दिलेली आहे. अँगल X इज इक्वल टू किती दिलेले आहे एक्झाम्पल्स मध्ये पहा. अँगल X इज इक्वल टू 71. अँगल Y इज इक्वल टू दिलेली आहे किंमत 108 डिग्री. आता अँगल X प्लस अँगल Y ची बेरीज करून पहा. अँगल X ची किंमत 71 डिग्री प्लस अँगल Y ची किंमत 108 डिग्री. दोघांची जर सम केली तर ती 179 डिग्री. अँगल X प्लस अँगल Y इज इक्वल टू 179 डिग्री. विद्यार्थी मित्रांनो, याचाच अर्थ अँगल X प्लस अँगल Y इज नॉट इज इक्वल टू 180 डिग्री.
Therefore, angle x plus angle y is not is equal to 180 degree. म्हणजेच अँगल एक्स आणि अँगल वाय हे एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल नाहीत. Therefore, by interior angle test, line M is not parallel to line N. स्क्रीनशॉट तयार करून घ्या एक्झाम्पलचा. सेकंड एक्झाम्पल. In the figure, angle A congruent angle B. If angle A congruent angle B, then prove that line L parallel to line M. आपल्याला डायग्राम दिलेली पहा. ही लाईन L दिलेली आहे, सेकंड लाईन M दिलेली आहे आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे N. आणि या ठिकाणी अँगल A दिलेला आहे आणि या ठिकाणी अँगल B दिलेला आहे. मग आपल्याला प्रूव्ह करायचंय ही लाईन L पॅरलल टू लाईन M. आपल्याला गिव्हन दिलेला आहे, यामध्ये गिव्हन A अँगल BC कॉन्व्हर्ज. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पाहिलं तर हे एक्सटेरियर एकमेकांचे कोणते अँगल्स आहे, अल्टरनेट अँगल्स आहे. पण ती टेस्ट आपण शिकलेलोच नाही. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर दोन लाईन्स पॅरलल असतात, अशी टेस्ट आपण शिकलेलो नाही, म्हणून ती यूज करता येणार नाही. मग हे सिद्ध कसं करता येईल, तर तुम्ही एक अँगल कोणताही इथे माना किंवा इथे माना. आपण याच्या ऑपोजिट अँगल सी मानूया. मग प्रूफ मध्ये आपण जाणार आहोत. प्रूफ. कन्सिडर अँगल सी as shown in figure. हा अँगल थोडा वेळ सी माना. विद्यार्थी मित्रांनो, अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी हे आपल्याला गिव्हन आहे, दिलेला आहे एक्झाम्पल मध्ये. अँगल ए कोणाशी कॉन्ग्रुएंट आहे, अँगल बी सी, कारण त्यांनी एक्झाम्पल मध्ये सांगितलेलं आहे. बट हा अँगल ए कोणाशी कॉन्ग्रुएंट आहे, सी सी, कारण दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. Angle A congruent angle C because these are vertically opposite angles. Therefore, पहिला अँगल दुसऱ्याशी किंवा पहिला अँगल दुसऱ्याशी, दुसरा अँगल तिसऱ्याशी. पहिला अँगल दुसऱ्याशी, दुसरा अँगल तिसऱ्याशी, म्हणून पहिला अँगल तिसऱ्याशी कॉन्ग्रुएंट होईल. अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल C. अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल C. याला वाटल्यास तर फर्स्ट करा स्टेटमेंट, याला सेकंड करा आणि इथं रिझन द्या फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. हे स्टेटमेंट समजावून घ्या. अँगल ए बीसी कॉन्ग्रुएंट आहे, पण ए हा सीसी कॉन्ग्रुएंट आहे, म्हणून सी हा बीसी कॉन्ग्रुएंट होईल. पहिला अँगल दुसऱ्याशी, दुसरा अँगल तिसऱ्याशी, म्हणून तिसरा अँगल पहिल्याशी कॉन्ग्रुएंट होईल. बट दीज आर करस्पॉन्डिंग अँगल. हे कोणते अँगल्स आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणून बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट लाईन L पॅरलल लाईन M. ओके, स्क्रीनशॉट तयार करून घ्या एक्झाम्पलचा.